हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्वांकर फॅशन डिझाईन्स। तर चला, गळारुंदी 2 किंवा 2.25 घेऊन मी गळ्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे। बघू शकता गळ्याची उंची मी 10 घेतलेली आहे। बोटनेकमध्ये आपली डिझाईन अगदी न्यू ट्रेंडिंग अशी सुंदर अशी डिझाईन असणार आहे। पहिला वरती 3 इंचावर मार्किंग करून असा छोटासा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे व खालच्या साईडला 3 इंचापासून जिथून बॉक्स केला आहे तिथून खालच्या साईडला असं थोडं गळारुंदीच्या बाहेरच्या साईडला 6.5 इंचावर मी थोडंसं असं मार्किंग करून घेणार आहे। बघा, सरळ तिरकी रेष व परत इकडे जिथं आपली गळा आहे त्या कोपऱ्यापर्यंत अशी बरोबर तिरकी रेष मारून घ्यायची आहे। थोडक्यात असं आपल्याला तिरकूनच करून घ्यायचं आहे। बघू शकता वरच्या साईडला अगदी थोडासा मी गोलाकार देऊन घेतलेला आहे। जसं आपलं मार्किंग केलेलं आहे अगदी त्या मार्किंगवरून परफेक्ट असं आपल्याला पूर्ण गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकताय सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे। बघू शकता किती सुंदर असा आपला दिसत आहे। आता हा गळा मेन फॅब्रिक वरती व्यवस्थित मेन फॅब्रिक सवचं व अस्तरचा कपडा उलटा ठेवून व्यवस्थित पूर्ण गळ्याच्या साईडनं कपड्याला सुई किंवा टाचणी लावून घ्यायची आहे। बघू शकता सगळा कपडा एकत्र व्यवस्थित घ्यायचा आहे। ह्या व्हिडिओमध्ये मी पाठीतली कमरपट्टी न लावता डायरेक्ट कसं शिवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकताय अशी डायरेक्ट कमरेकडच्या भागाला मी टिप मारून घेतलेली आहे। कमी वेळेत परफेक्ट असा ब्लाऊज तयार होतो। जसा गळा आहे तसा गळ्याला 1.5 इंचाचं मार्जिन पकडत अगदी हळूहळू जसा गळा केलेला आहे तसा फक्त कोपऱ्यात मशीन थांबवायचं, सुई खाली घालायची व कपडा फिरवायचा। प्रत्येक कोपऱ्याला हीच सेम पोझिशन अशी करत पूर्ण गळा असा आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे। बघू शकताय तुम्ही जे मेन फॅब्रिक आहे ते अस्तरच्या लेवलला ठेवून व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता कटिंगमध्ये कुठेही आपलं अस्तर कट होणार नाही ह्याची काळजी घेत आपल्याला मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। संपूर्ण गळ्याला छोटे छोटे 1-1 इंचाच्या अंतरावरती असे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत जेणेकरून आपलं अस्तर आतल्या साईडला अगदी व्यवस्थित छान असं फोल्ड होईल। कट करताना आपण जी मार्जिनची टीप पकडली आहे ती कुठेही कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे। बघू शकताय आता हा दोन्ही मधला भाग आहे तो अगदी व्यवस्थित असा हात घालून बाहेरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा आहे। बघू शकताय ह्याचा फायदा आपल्याला काय होतो, कमरपट्टी आपल्याला लावायची गरज नाही, डायरेक्ट कपड्यातच आपली कमरपट्टी तयार होते। आता कमरेकडच्या साईडला मी अगोदर दाबटीप मारून घेणार आहे। अगदी हलक्या हाताने जशी आहे तशी त्याच्या काठावरून अगदी व्यवस्थित अशी दाबटीप मारून आपल्याला घ्यायची आहे। बघू शकताय गळ्याचे जे कोणे आहेत ते अगदी व्यवस्थित असे सुईनं बाहेर काढून घ्यायचे आहेत। बघू शकताय मी कशी कोणे बाहेर काढलेले आहेत व एकदम काठावरून आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे। दाबटीप मारताना अगदी व्यवस्थित मेन फॅब्रिक थोडंसं डाव्या हातानं किंचितसं खेचत आपल्याला व्यवस्थित अशी काठावरून अगदी दाबटीप मारायची आहे। जिथं कोपरा आहे तिथं सुई खाली घालायची, कपडा फिरवायचा, परत मशीन चालू करायचं। त्याची सेम पोझिशन सगळ्या गळ्याभोवती आपल्याला करायची आहे। त्यामुळे आपले काय होतात कोपरे जे व्यवस्थित आहेत ना ते घातल्यानंतर सुद्धा अंगावरती ब्लाऊज व्यवस्थितच दिसतात, कुठेही खेचलेत नाही, कुठेही उडत नाही, त्यामुळे दिसायला सुंदर दिसतात। त्यामुळे तसं करून घेणं फार गरजेचं आहे। बघू शकता मेन फॅब्रिक व अस्तर मोठी टीप टाकून सगळं जोडून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। पूर्ण अस्तरवरनं कपडा हात व्यवस्थित फिरवत आपल्याला जोडून घ्यायचं आहे। अस्तरच्या लेवलला मेन फॅब्रिक सगळं कट करून घ्यायचं आहे। प्रत्येक वेळेला आपल्याला हात फिरवल्यामुळे अस्तरनं कुठेही आपल्याला चून पडली असेल मेन फॅब्रिकची तर ती जाणवते हाताला, मग प्रत्येक वेळेला असा थोडासा हात फिरवत आपल्याला जोडून घ्यायचं आहे अस्तर व मेन फॅब्रिक। फिनिशिंग आपलं फार छान येतं त्यामुळे ब्लाऊजला।
बघा सगळं मी गळा केलेला आहे. किती सुंदर असा आपला गळा दिसत आहे. आता गळ्याच्या पूर्ण भोवतीलाच मी थोडीशी बारीक छोटीशी अशी लेस घेऊन गळ्याभोवती लेस फिरवत आहे. जसा गळा आहे तसा प्रत्येक जिथं कोपरा आहे तिथं थोडीशी लेस फोल्ड करून घेणार आहे, जेणेकरून गळ्याला जसा गळा आहे तसा अगदी फिनिशिंगमध्ये सुंदर अशी आपली गळ्याला लेस अटॅच होईल. त्यामुळे प्रत्येक कोपऱ्याला ही लेस थोडीशी फोल्ड झालीच पाहिजे. अस्तर व ब्लाऊजचा कपडा एकाच कलरचा असेल व आपल्याला ब्लाऊजची डिझाईन कशी करावी समजत नसेल तर त्यासाठी हा ऑप्शन फारच सुंदर आहे. बघू शकताय ह्या साडीचे काठ व ब्लाऊजच्या बाहीला डिझाईन गोल्डन कलरची आहे, म्हणून मी इथं गोल्डन कलरची लेस वापरलेलीच आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लेस लावू शकता किंवा साडीचा कपडा ज्या कलरचा असेल त्या कलरचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊजवरती लेस लावला तर फारच सुंदर दिसेल. पिंकवरती पिंक उठून दिसणार नाही, गोल्डन उठून दिसतो, म्हणून मी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे. लेस शक्यतो ही 1/2 इंचापेक्षा मोठी असू नये, जेणेकरून काय होईल आपल्याला फोल्ड करायला अगदी छान सोपी अशी जाईल. काने कोपरे जे असतात ते ब्लाऊजचे अगदी व्यवस्थित येतात, त्यामुळे शक्यतो लेस ही बारीकच घ्यायची आहे. बघा आपली संपूर्ण गळ्याला अगदी सोप्या पद्धतीने लेस कशी अटॅच करायची मी तुम्हाला दाखवलेलं आहे. जे धागे दोरे असतात ते लगेच कट करायचे आहेत. बघा किती सुंदर असं आपलं गळ्याचं लूक आलेलं आहे, बघू शकताय. मस्त आपला गळा झालेला आहे. आता बघा ह्याच प्रकारे मी संपूर्ण गळ्याला परत एका वेगळ्या पद्धतीने लेसचा शेप किंवा गळ्याचा शेप कसा द्यायचा ते दाखवणार आहे. बघू शकताय वरच्या साईडला जशी आहेच तसाच शेप मी लेसचा ठेवणार आहे. तसं मी चॉकनं थोडंसं ड्रॉ करून घेणार आहे. बघू शकताय तुम्हाला इथे दिसत असेलच. व जशी आहे खालची अशी गोलाकार पद्धतीने अशी मी लेस फिरवणार आहे. बघू शकताय थोडंसं डार्क करून घेते म्हणजे तुम्हाला समजेल. गळ्याचा बरोबर मध्ये सेंटर करायचा आहे व गळ्याचा बरोबर मध्ये सेंटर करून जो आकार ड्रॉ केलेला आहे तो बरोबर त्या बाजूलाच उलटवेल. बघा किती सुंदर असं आपलं लेससाठी ड्रॉ करून झालेलं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा अगदी परफेक्ट पद्धतीने आपला झालेला आहे. अशा पद्धतीने मी गळ्याला लेस फिरवून घेणार आहे. आपल्या दुसऱ्या बाजूलाही सेम तीच डिझाईन उठलेली आहे. बघू शकताय तुम्ही. परत मी तेच लेस घेतलेली आहे व जसं मी ड्रॉ केलेलं आहे अगदी त्यावरून तशीच मी लेस लावून घेणार आहे. बघू शकताय. तुम्हाला इथं हवे असेल तर तुम्ही दुसऱ्या कलरची सुद्धा लेस यूज करू शकता, पण मला गोल्डनच वापरायचा आहे म्हणून मी तीच कलर वापरलेली आहे. बघू शकता इथं. जशी आहे तशी अगदी लेस न ओढता दोन्ही लेसच्या मधला जो गॅप आहे तिथे कपडा आपला कुठं गोळा होणार नाही याची काळजी घेत जशी आहे तशी संपूर्ण गळ्याच्या भोवती आपण जे ड्रॉ केलेलं आपलं जे मार्जिन आहे जे आपण चॉकनं केलेले अगदी त्याच्यावरून जसं आहे तसं आपल्याला फक्त लेस फिरवत जायचं आहे. जिथं कोपरा आहे तिथं आपल्याला थोडीशी लेस फोल्ड करून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. खालच्या साईडला गोल आकार, वरती असा कोपरा. किती सुंदर अशी आपली लेस लागली गेलेली आहे. ह्या लेसमुळे खूप सुंदर असा आपला ब्लाऊजला लुक आलेला आहे. ब्लाऊज घातल्यामुळे साडीला सुद्धा खूप सुंदर असा लुक येणार आहे. ट्रेंडिंग अशी ब्लाऊजची आपल्या डिझाईन आहे. बघू शकताय किती सुंदर दिसत आहे. जिथं लेस खूप गोल 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 किंवा नागमोडी अशा प्रकारची जी ओळवायची असते तिथं फक्त 1/2 इंचाचीच पाव इंचाचीच लेस यूज करायची, जेणेकरून काय होईल अगदी आपल्याला सुपिरियर अशी लेस फिरवता येईल. जास्त जेवढी मोठी लेस घ्याल तेवढे व्यवस्थित जे कोपरे असतात ते येणार नाही, जे गोल आकार असतो तो येणार नाही. छोट्या लेसला फार सुंदर असा आपला आकार
येतो, म्हणून शक्यतो लेस ही 1/2 इंचाचीच घ्यावी. फक्त गोल किंवा चौकोनी गळ्यालाच मोठी लेस लावला छान दिसेल. बघू शकताय सुंदर असं आपलं लेस आलेलं आहे. लेसमुळे किती सुंदर असं आपल्या ब्लाऊजला लुक आलेला आहे. जे धागे दोरे आहेत ते लगेच मी कट करून घेणार आहे. गळ्याचा मध्य सेंटर घेऊन 4.5 इंचाची टक्स आपल्याला मारून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला सेम टक्स आपल्याला अशीच मारायची आहे. बघू शकताय 4.5-5 इंचाचा चौकोनी असा तुकडा कट करून मी असं लटकनचं डिझाईन तयार करून घेतलेलं आहे. सिंपल व सोबर असं आपलं लटकन सुंदर असं आपलं तयार होणार आहे. हे लटकन मी बऱ्याचशाच व्हिडिओमध्ये अगदी डिटेल दाखवलेलं आहे, इथं दाखवलेलं नाही आहे. बघू शकता असं सुंदर आपलं असं लटकन तयार झालेलं आहे. तेही लटकन मी तशाच प्रकारे तयार करून ब्लाऊजला अटॅच करून घेतलेलं आहे. बघू शकताय किती सुंदर असं आपलं लटकन झालेलं आहे. बघा आपल्या ब्लाऊजची डिझाईन अगदी सुंदर सोपी सिंपल पोटनेकमध्ये न्यू ट्रेंडिंग अशी आपली डिझाईन तयार आहे. इथं तुम्हाला पॅच किंवा बटन तुम्ही लावू शकता, पण मी इथं बटन लावलेला आहे. बघू शकताय तुम्ही एकवर एक असे 3 बटन, एक साईडला असे 3 बटन लावले, पण एकाखाली एक तुम्ही 3 बटन लावू शकता. माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनही दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.